हां सर. मी डॉक्टर रघुजी विजय कुमार. गेले 39 वर्षापासून मी सोलापूरमध्ये युरोलॉजिस्ट म्हणून काम करतो. युरोलॉजिस्ट म्हणजे किडनीचे सर्जन. हे त्याच्याबद्दल मी 39 इयर्सपासून काम करतो. 39 इयर्समध्ये मी बरेचदा असोसिएशन विथ दुसरे डॉक्टर्स आणि दुसरे सेंटर्समध्ये मी काम केलो. आता सध्यासुद्धा मी अश्विनीमध्ये डायरेक्टर म्हणून काम करतो. हे हॉस्पिटल 100 बेडचं सुरू करून 13 महिने झालं आम्हाला. आणि हे हॉस्पिटलचा हेतू मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्याच्या अगोदर लाईफ केअर वेबसाईटचं मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आज माझा इंटरव्ह्यू घेऊन त्यांचं साईटबद्दल इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोचायला पाहिजे असं एक ध्येय आहे. गेले 40 वर्षामध्ये किडनी आजारबद्दल कोणी माहीत नव्हतं. मी पहिला माणूस कर्नाटकामधून सोलापूरला आलो आणि तिथून काम सुरू केलो. हे युरोलॉजी आणि किडनीबद्दल जेव्हा लोकाला जास्त माहीत नव्हतं त्याच्याबद्दल आमचं पहिला 5 ते 10 वर्ष लोकांमध्ये समजून सांगायला आम्हाला टाईम लागला आणि नंतर बरेच गोष्टी सोपं होत चाललं आहे. आम्ही किडनी सर्जन आहे आणि किडनी सर्जनमध्ये आम्ही जे काम करताना काय काय आजार आढळतं आहे हे तुम्हाला थोडक्यात मी सांगवायची इच्छा आहे माझी. की पहिली गोष्ट आहे की 80 ते 90% पॉप्युलेशनमध्ये मूतखडाचा आजार असते. हे मूतखडा आजार फॅमिलियल नाही आहे. जे पेशंटला एकदा मूतखडा होतं आहे त्यांना परत उद्भवायचे चान्सेस 50% पेशंटमध्ये असते. लोकांचा असं गैरसमज आहे की मूतखडा म्हणजे ऑपरेशनच पाहिजे, असं नाही आहे. बरेच मूतखडा जे 5-6 मिलीमीटर असते ते वेदना नसताना काही कारणामुळे आम्हाला सोनोग्राफीमध्ये दिसून येते आणि काही कारणामध्ये काही लोकाला वेदना होते. हे पेशंटला आम्हाला ऑपरेशन करायचं जरूर नाही आहे. पेशंटला काउन्सिलिंग करून त्यांना मेडिसिन रूपांतरसुद्धा आम्ही हे बरं करू शकतो. शक्यतो जेव्हा 8 mm 9 mm वर खडा होतं आहे तेव्हा हे पेशंटला ऑपरेशन लागतं आहे. आता आजकाल ऑपरेशन एवढं प्रगत झालेलं आहे की ह्याच्यामध्ये बिनटाक्याचं ऑपरेशन असं पेशंटला हर एक पेशंटला पाहिजे असतं की बिनटाक्याचं ऑपरेशन करायला पाहिजे. पण हे बिनटाक्याचं ऑपरेशन बरेच पद्धत असते. एक तरी मशीनवरून वर बॉडीमधून काढतो आम्ही, त्याला आम्ही एक्स्ट्रा कॉर्पोरियल लिथोट्रिप्सी म्हणतो. काही लघवी वाटत मशीन घालून ते ऑपरेशन करतो लेझर मुखांतर, त्याला आम्ही इंट्राकॉर्पोर लिथोट्रिप्सी म्हणतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे आमचे 100 पेशंट असेल तर 70 ते 80 पेशंट मूतखड्याचं असते. ही पहिली गोष्ट. मूतखड्यानंतर ते आजार येते पौरुष ग्रंथी वाढ, प्रॉस्टेट ग्लँड म्हणतो आम्ही त्याला. हे पौरुष ग्रंथी पुरुषामध्ये आढळतं आहे. सगळ्या पुरुषाला ही ग्रंथी असते. पण 60-65 वर्ष नंतर जेव्हा हे पेशंट वयस्कर होते 10मध्ये 3 ते 4 लोकाला हे गाठ वाढून लघवीचं वाट केव्हा बंद करू शकतो, लघवी पूर्ण बंद होऊ शकतो, लघवी मुखांतर क्रिमी जाऊन इन्फेक्शन होऊ शकतो आणि पेशंटला थंडी ताप वगैरे येऊन हे प्रॉस्टेट ग्लँड असं पद्धतीने त्याला प्रेझेंटेशन असते. पण जेव्हा पूर्ण लघवी बंद होती तेव्हा आम्ही त्याचे नळी घालतो म्हणजे कॅथेटरायझेशन करतो आणि ऑपरेशन करतो. आणि आजकाल नवीन मेडिसिन्स एवढं आलेलं आहे की बरेच पेशंट मेडिसिनवर सुद्धा कवर होऊ शकतो. पण सर्जिकल स्टेज जेव्हा येते जेव्हा ह्याला आम्हाला ऑपरेशनच करायला पाहिजे. प्रॉस्टेट ऑपरेशनमध्ये सुद्धा 2-3 प्रकारचं होते. 85-90 अगोदर हे गाठ आम्ही टाक्याचं ऑपरेशन करून काढत होतो. 85-90 नंतर बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया तेव्हा अवेलेबल झाला तेव्हा आम्ही हे विदाऊट कटिंग म्हणजे न वर्ण बॉडीवर नसताना आम्ही हे पेशंटचं ऑपरेशन करतो. गेले 10 वर्षामध्ये इवन लेझर प्रॉस्टेट म्हणून आला, पण थोडं महाग असते. ते मशीनची किंमतच अराऊंड 1 करोड रुपये असते. लेझर प्रॉस्टेट जे पेशंट ते इच्छितो आणि ते पेशंट ते पेमेंट करू शकतो ते पेशंटला आम्ही लेझर पद्धतीने सुद्धा हे प्रॉस्टेट ग्लँड करतो आम्ही. हे 2 कारण युरोलॉजी म्हणजे किडनी सर्जरीमध्ये कामाला येतं आहे आम्हाला. नंतर आम्ही हे नवीन हॉस्पिटल ह्या उद्देशाने आम्ही काढलो की काहीतरी एक पेशंटला सेवा आणि संधी आणि चांगला इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करायचं म्हणून आम्ही हे हॉस्पिटल बांधलो. हे हॉस्पिटल सुसज्जित आहे
आणि 100 बेडचं हॉस्पिटल आहे. इथं नेफ्रॉलॉजी डिपार्टमेंट म्हणून सुरू केलं आम्ही. तिथं 10 डायलिसिस मशीन आहे. महिन्याला आम्ही 500 डायलिसिस करतो पेशंटला. आणि हे जेव्हा किडनी काम करत नाही, जेव्हा किडनी काम करायचं कमी होतं आहे, बंद होतं आहे, तेव्हा हे पेशंटला डायलिसिस जरूर लागतं आहे. डायलिसिस म्हणजे ह्याला आम्ही आर्टिफिशियल किडनी म्हणतो. आर्टिफिशियल किडनी जे ब्लड मशीनमध्ये जाऊन प्युरिफाय होऊन पेशंटच्या बॉडीमध्ये परत जाऊ शकतो. हे सोडूनसुद्धा नेफ्रॉलॉजी विभाग इथं डॉक्टर गजानन म्हणून आहे, ते बघते. आणि नेफ्रॉलॉजीमध्ये फक्त अजूनसुद्धा लोकाला थोडं गैरसमज आहे की नेफ्रॉलॉजी म्हणजे काय आणि युरोलॉजी म्हणजे काय. हे दोन्ही स्पेशालिटी किडनी संबंधित आहे. युरोलॉजी म्हणजे जे ऑपरेशन करून ते कोणताही आजार आम्ही बरं करतो ते युरोलॉजी म्हणतो आम्ही. नेफ्रॉलॉजी म्हणजे जे किडनीचा आजार मेडिसिन्सवर बरं होतं आहे, डायलिसिसवर बरं होते, ते पेशंटला आम्ही नेफ्रॉलॉजिस्ट काळजी घेते त्याची. तो हे किडनीबद्दल. पण आमचं ध्येय असं होतं की किडनी सोडूनसुद्धा आम्ही ह्या हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी म्हणून कन्वर्ट करायला पाहिजे होतं. आम्ही ते आता केलेलं आहे की हे हॉस्पिटल एवढं सुसज्जित आहे की पुढचं 25 वर्ष काही सेवा आणि काही फॅसिलिटीज कमी पडणार नाही. तो आता आम्ही हळूहळू सगळं स्पेशालिटी वाढवतो आम्ही. ऑर्थोपेडिक्स आहे, गायनेक आहे, लॅप्रोस्कोपी आहे, पिडियाट्रिक्स आहे, नंतर कार्डिओलॉजी आहे. असे बरेच स्पेशालिटी आम्ही ह्याच्यामध्ये वाढवायचा प्रयत्न चालू आहे. पण मुख्य म्हणजे या हॉस्पिटल गोरगरिबासाठी राजीव गांधी, नाही तर आता ते नवीन जुना नाव राजीव गांधी आहे, ह्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे स्कीम्स आम्ही ह्या हॉस्पिटलमध्ये आम्ही राबवतो. आणि निम्मा पेशंट आमचे राजीव गांधीचे पेशंट असते. त्याच्यामध्ये थोडक्या दरात आम्ही काम करतो, पण आम्हाला दुःख नाही आहे. कुठेतरी एक सेवा म्हणून आम्ही हे काम करत असतो. महिन्याला 50 ते 60 ऑपरेशन राजीव गांधी स्कीममध्ये करतो. हे स्कीम सोडून आम्हाला वाजपेयी आरोग्यश्री म्हणून कर्नाटकाचं गव्हर्नमेंटचं आहे, तिथंसुद्धा आम्ही ती सेवा देतो. प्लस हेल्थ इन्शुरन्स म्हणून एक कॅशलेस फॅसिलिटी असते, तिथं बरेच कंपनी, आमच्याकडे 50 कंपनी नोंदीत आहे. तो त्याच्यामध्ये आम्ही आरोग्य सेवा देते आणि हे इन्शुरन्स लोक नंतर ते पैसे देते. ह्याला आम्ही कॅशलेस फॅसिलिटी म्हणतो. हे सोडून आम्हाला BSNL आहे, MSEB आहे, ESIS आहे, ECHS आहे आणि ST महामंडळ. हे सगळं लोक आमच्याकडे हॉस्पिटल उल्लेख करून मी सांगू इच्छितो की सगळं सेवा इथं हे कर्मचारी लोकाला इथं मिळू शकतो. तो हे फॅसिलिटीज आम्ही दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला काम करायला बरेच सुखकर वाटते आणि पेशंटचं चांगलं रिझल्ट असते. बिकॉज आजकाल मेडिकल ट्रीटमेंट एवढं महाग झालेलं आहे की हे पेशंटला न पैसे देतं ते सेवा घेऊ शकतो आणि ऑपरेशन करू शकतो इथं. आणि तुम्हाला सगळं डिसीजबद्दल मी बोललेलं आहे. अजून एक मी सांगू इच्छितो की आतापर्यंत आम्ही एक नवीन प्रकल्प सुरू केले. ते महाराष्ट्र नाही, इवन भारत देशाबरोबर हे कोणी प्रकल्प सुरू नाही केलो. आम्ही एक मोबाईल लिथोट्रिप्सी व्हॅन म्हणून केलेलं आहे. मोबाईल लिथोट्रिप्सी व्हॅन म्हणजे जे मशीन तुकडे करून ते खडा लघवी मुखांतर ते तुकडे जाते, हे आम्ही गावोगावी हे व्हॅन जाऊन डॉक्टरकडे जाऊन सेवा देते. ह्याला आम्ही डोर स्टेप सर्व्हिस म्हणतो आम्ही. तो हे आम्ही चालू केलेला आहे. आत्तापर्यंत आम्ही गेले 2003 पासून एक 20,000 पेशंटचं ऑपरेशन आम्ही हे मोबाईल व्हॅन मुखांतर केलेलं आहे. हे मोबाईल व्हॅन कशाला लोक इन्व्हेस्ट करू शकत नाही, महाग असतं मशीन. आणि जेव्हा मोबाईल करतो ते मशीन डॅमेज व्हायचे चान्सेस असते. त्याच्यामुळे कोणी लोक नवीन डॉक्टर्स 1 करोड 1.5 करोडचं इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. ते लोकांना आम्ही डॉक्टरपर्यंत जाऊन त्यांना आम्ही सेवा देतो. हे भारत देशात आत्तापर्यंत 17 वर्षपासून आम्ही कंटिन्यू आहे. हे आत्तापर्यंत कोणी केलं नाही. तो आम्ही हे ध्येय करून आम्हाला बरं वाटतं की डॉक्टर लोकांना, पेशंट लोकांना आम्ही त्यांच्या दरवाजापर्यंत जाऊन सेवा देतो. हे बरं वाटतं आहे. तो एक नवीन प्रकल्प आम्ही सुरू केलेला आहे. तो नंतर आत्तापर्यंत आम्ही 25 वर्षमध्ये कमस कम 300 कॅम्प्स केलेले आहे आम्ही. कॅम्प्स म्हणजे आम्ही दूरगावी जाऊन पेशंटला आम्ही महिना 1.5 महिना अगोदर संघ पॅम्पलेट देतो. तिथं सरपंचला भेटतो, तिथं पोलीस लोकांना भेटतो, त्यांना सगळं सांगतो की असं असं कॅम्प आहे, तुमचं गरजू पेशंट त्यांचं मदत घ्या. कॅम्पमध्ये सगळं इन्व्हेस्टिगेशन फ्री करतो. आणि नंतर हे पेशंट जेव्हा ऑपरेशनला येते तेव्हा 25% सूटसुद्धा आम्ही हे पेशंटला देतो आम्ही. हे
कॅम्पबद्दल बोलायचं असेल तो नंतर हे मोठं सगळं काम आम्ही करून एक सोलापूरकर लोकाला आणि एक चांगलं हेल्थ ट्रीटमेंटमध्ये हेल्थ केअरमध्ये आम्ही त्यांना सेवा करायचा इच्छितो. अजून पुढेसुद्धा आमचं बरेच करायचं आमचं इच्छा आहे. त्याच्यामध्ये आम्हाला रेनल ट्रान्सप्लांट म्हणतो आम्ही, ट्रान्सप्लांट म्हणजे प्रत्यारोपण म्हणतो आम्ही, हे करायचं आमचं इच्छा आहे. तो आम्ही ते गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राला लायसन्ससाठी अप्लाय केलेलं आहे आणि टाईम आला तर आम्ही हे नवीन किडनी, जे किडनी फेल्युअर पेशंट असते, जे वर्षांगटले डायलिसिसवर असते, ते पेशंटला त्यांच्या नातेवाईकमधला किडनी काढून त्यांना घालायचं आमचं तयारी आहे. पण अजून एक मी कॉमन लोकांना एक सांगू इच्छितो, किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे लोक किडनी स्वतःचा देते. काही गरजवंत पेशंट पैसे अभावी काही लॉस झालं आहे म्हणून महिन्याला कमीत कमी 4 पेशंट आमच्याकडे येते, डॉक्टर आमचं किडनी घ्या. तो आमचं किडनी आम्ही कोणाच्याही किडनी कोणाला चालत नाही. ट्रान्सप्लांट पेशंटला केव्हाही त्यांच्या नातेवाईकाचीच किडनी चालते. आई वडील भाऊ बहीण बायको ह्यांचं किडनी चालतं आहे, दुसऱ्यांचं किडनी केव्हाही चालत नाही. हे फार मोठं एक न्यूनगंड आहे की पेशंटला माझं किडनी तुझं किडनी असं कोणाचंही करत नाही. बायचान्स चुकून केले तो सरकार आणि महाराष्ट्र करणारा डॉक्टरला लगेच जेलमध्ये घालू शकतो. तो हे फार मुख्य मेसेज मला लोकाला लाईफकेअर वेबसाईटमधून मी त्यांना प्रोपगेट करायची इच्छा आहे आणि हे ते लोक घ्यायला पाहिजे. हे माझं मेसेज लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये गैरसमज असलेलं सगळं दूर व्हायला पाहिजे. आणि काही लोकाला जेव्हा मी बोललो अजून काय असेल तर जेव्हा रिॲक्शन असते, जेव्हा तुम्ही वेबसाईटवर काय क्वेश्चन्स घालते, आम्ही त्याला उत्तर द्यायला आम्ही सज्ज आहे आणि तयार आहे. तो हे गोष्ट आज मला सांगायला फार बरं वाटतं आहे आणि खुशी वाटतं आहे की हे वेबसाईट लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, लोकसेवा व्हायला पाहिजे आणि ते लोकांपर्यंत जाऊन त्यांचं गैरसमज दूर व्हायला पाहिजे आणि त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये थोडंफार मदत झालं तर मला असं वाटतं की आज मी बोललेलं बरं वाटेल मला. तो एवढं करून मी वेबसाईटला चांगलं पद्धतीने त्यांना शुभचिंतक म्हणून चांगलं होऊ दे, लोकांपर्यंत पोहोचू दे, एवढं म्हणून मी डॉक्टर रघुजी तुमच्याकडून विदा घेतो. धन्यवाद.